Uh,
गुड मॉर्निंग. आवाज ऐकू येतोय? हो मॅम. पेज 118, क्वेश्चन 3. From the following transactions, prepare necessary ledger accounts and balance them. सगळी लेजर अकाउंट्स विचारली आहेत. आपण आजपर्यंत फक्त एकच लेजर अकाउंट करायचो, आयदर कॅश अकाउंट, अथर्वज अकाउंट, नमिताज अकाउंट अशी करायचो आपण. पण आज सगळी लेजर अकाउंट्स विचारली आहेत. म्हणजे काय समजावून घ्या. पहिली जर्नल एंट्री काय आहे बघा, कॅश टू कॅपिटल. मग कॅश अकाउंट पण विचारलंय, कॅपिटल अकाउंट पण विचारलंय. फर्निचर टू विकास, मग फर्निचर अकाउंट पण विचारलंय, विकास अकाउंट पण विचारलंय. एवढी अकाउंट आखायला लागणार आहेत आपल्याला. त्यामुळे आधी जर्नल आखून घ्या 1 पेज. आजचं लेक्चर अवघड आहे खूप. जर्नल आखा आधी 1 पेज. जर्नल आखून झालं? वाचा ट्रान्झॅक्शन. पहिलं ट्रान्झॅक्शन, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. करा एंट्री Jan 1, जानेवारी 1. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. $10,000. Cash account debit to capital account 10,000. Being business started. Being business started. Next. Bought goods from Vikas. Purchases account debit to Vikas account. Being goods purchased. Purchases account debit to Vikas account. Being goods purchased. Next. Sold goods to Bhushan. Bhushan account debit to sales. $2400. Bhushan account debit to sales 2400.
being goods sold. Next, paid to Vikas 1600. Vikas is the receiver, cash goes out. Vikas account debit to cash account. Vikas account debit to cash account. Being cash paid. Next, received from Bhushan. Cash Ali, Bhushan is the giver, cash to Bhushan. Cash account debit to Bhushan 1000. Cash account debit to Bhushan account 1000. Next, कॅश पर्चेसेस म्हणजेच गुड्स खरेदी केले, कॅश गेली. पर्चेसेस अकाउंट डेबिट टू कॅश. Purchases account debit to cash account. Next, read next. कॅश सेल्स म्हणजेच गुड्स विकले, कॅश आली, कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट 5000. Being goods sold. आणि लास्ट, वेजेस पेड. पेड म्हणजे कॅश गेली, वेजेस टू कॅश. वेजेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट.
wages account debit to cash account. Being wages paid. जर्नल पूर्ण झालं नाही असे किती जण आहेत? उशिरा जॉईन झालेत काही जण म्हणून विचारते. जर्नल त्याच्याशिवाय लेजर नाही येणार. एक मिनिट मॅम. जे उशिरा जॉईन झालेत ते नॅरेशन सोडून नुसते एंट्रीज तरी लिहायला लागतील. ज्यांचे फीस भरायचे राहिलेत त्यांना भरायला लागणार आहेत आता. हॅलो काही मॅडम, काही बोला राजा. संडेला असणार आहे ना क्लास आपलं मीटिंग साठी? हो मीटिंग आहे संडेला 4:30 वाजता मीटिंग आहे. संडे 4:30 पेरेंट्स मीटिंग. ज्यांनी आधी अटेंड केलं नाही त्यांनी अटेंड करा. हो मॅम. आणि नळस्टॉपच्या ऑफिसला. त्याचा ऍड्रेस सरांनी खूपदा पाठवलाय, परत पाठवतील ते सॅटरडेला. लोकेशन आणि ऍड्रेस. आणि दुसरं महत्वाचं, ज्यांनी फीज भरले नाहीत त्यांना फीज भरायला लागणार आहेत. काही काही जणांनी भरल्या नाहीयेत अजिबातच फीज. तर तुमच्या पेरेंट्सना सांगा की फीज भराव्या लागणार आहेत आता. नेक्स्ट लेक्चरला म्हणजे मी बघीन कोणाच्या भरल्यात नाहीत तसं सांगीन, पाहिजे असेल तर त्याच्यात भरायला सांगा. बऱ्याच जणांच्या फीज भरलेल्या नाहीयेत तर पेरेंट्सना फीज भरायला सांगा. डिटेल्स फीजचे मी पाठवलेत अनेक वेळेला, परत एकदा आज पाठवीन. तर फीज भरायच्या आहेत. हॅलो मॅम. बोला. मॅम, जे आधी मीटिंगला गेले होते त्यांना येणं कंपल्सरी आहे का? नाही 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 यायचं. आधी जे येऊन गेलेत ते येऊ नका. जे आले नाहीयेत त्यांनी यायचंय. मुद्दाम डिव्हाइड करून करून घेतोय करोनासाठी म्हणून, एकदम गर्दी नको म्हणून. त्यामुळे हळूहळू पेरेंट्स येतील तसे तसे बोलतोय त्यांच्या बरोबर. आणि आता जानेवारीमध्ये CACS चे क्लासेस चालू होणार आहेत म्हणून बोलायचे पालकांबरोबर. CACS लॉ एंट्रन्स, BBA एंट्रन्स, BSc इकॉनॉमिक्स एंट्रन्स. लक्ष द्या, मी काहीतरी एक्सप्लेन करते. स्क्रीन कडे बघा. आता सगळी अकाउंट्स विचारलेत आपल्याला. इतके दिवस एकच अकाउंट विचारलेलं होतं. आता सगळी अकाउंट्स म्हणजे कुठली कुठली अकाउंट्स बघा बरं जर्नल मध्ये. जर्नल मध्ये बघा. कॅश अकाउंट, कॅपिटल अकाउंट, परचेस अकाउंट, विकास अकाउंट, भूषण अकाउंट, सेल्स अकाउंट. आता विकास आणि कॅश आहेत आपल्याकडे ऑलरेडी. कॅश भूषण आहे, परचेस कॅश आहे, कॅश सेल आहे. आता हे वेजेस अकाउंट. म्हणजे किती अकाउंट झाली बघा. कॅश 1 नंबर, कॅपिटल 2 नंबर, परचेस 3 नंबर, विकास 4 नंबर, भूषण 5 नंबर, सेल्स 6 नंबर आणि वेजेस 7 नंबर. 7 अकाउंट उघडायचे आपल्याला. आता लेजर अकाउंट अकाउंट सारखंच आखायचं. पण लक्ष द्या मी काय बडबड करते त्याच्याकडे. कॅश अकाउंट फक्त 10 लाईन्स आखायचं, कारण खूप एंट्रीज मध्ये कॅश अकाउंट असतं म्हणून. आणि बाकीची सगळी अकाउंट 6 लाईन्सची आखायची. टोटल 7 अकाउंट आखायचे. कुठली कुठली 7 इथे बघा स्क्रीन कडे. कॅश अकाउंट, ब्लँक अकाउंट चाकून घ्या. कॅश अकाउंट, कॅपिटल अकाउंट, परचेस अकाउंट, विकास अकाउंट, भूषण अकाउंट, सेल्स अकाउंट, वेजेस अकाउंट. 7 अकाउंट आखायचे. 7 आखून घ्या. पुढच्या पेजवर कुठली आहेत तिथे लिहिते. अकाउंट आखायचे आहेत नेहमी आखतो तशी.
पुढच्या पेजवर भूषण सेल्स आणि वेजेस अकाउंट्स आहेत. अकाउंट आखून घ्या. किती लाईन्सची ते लिहिलंय मी. कॅश अकाउंट 10 लाईन्स, तर बाकी सगळी 6 लाईन्सची. ज्यांच्या फीज भरायच्या राहिल्या त्यांना या आठवड्यात फीज भराव्या लागतील, कारण सिलेबस ऑलमोस्ट अर्ध संपलेलं आहे आपलं घेऊन. आणि आता कॉलेजेस सुरू झाली की सांगा मला OCSP वगैरेचं काय चाललंय कॉलेजमध्ये. हवं असलं तर घेणार त्याची लेक्चर्स. आजचं लेक्चर बऱ्यापैकी अवघड आहे. पटकन आखून घ्या तर पूर्ण होईल.
झालं मॅम. ओके. झालं मॅम. येस. कोणाचं राहिलंय? ही 3 अकाउंट आखली ना, भूषण, सेल्स, वेजेस? येस मॅम. Tomorrow 7:30 we have our Ecos batch as usual. कोणाचं राहिलंय का लिहायचं? अनम्यूट करून सांगा राहिलंय का कोणाचं? झालं आहे लेजर अकाउंट आखून? शिकवू? आजचं लेक्चर अवघड आहे, नीट लक्ष द्या बाळांनो माझ्याकडे. पहिली जर्नल एंट्री वाचा. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. बरोबर आहे? काहीही लिहू नका, माझ्याकडे बघा. सगळ्यांचं आखून झालंय का वर्किंग? अवघड आहे पोस्टिंग, माझ्याकडे बघा. कुठल्या अकाउंटला डेबिट पडलंय? कॅश. आणि कुठल्या अकाउंटला क्रेडिट पडलंय? कॅपिटल. मग कुठल्या अकाउंटच्या डेबिटला अमाऊंट लिहावी लागेल? कॅश. आणि कुठल्या अकाउंटच्या क्रेडिटला अमाऊंट लिहावी लागेल? कॅपिटल. डेबिटला कुठला शब्द वापरायचा? टू. क्रेडिटला कुठला शब्द वापरायचा? बाय. आता लक्ष द्या. कॅश अकाउंटच्या डेबिटला जानेवारी 1 ला टू कॅपिटल अकाउंट 10,000 लिहायचं आणि कॅपिटल अकाउंटला जानेवारी 1 ला क्रेडिटला बाय कॅश अकाउंट लिहायचं. जर्नल एंट्री कशी आहे बघा. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल म्हणून कॅश अकाउंट मध्ये टू कॅपिटल लिहायचं, अमाऊंट 10,000 आणि कॅपिटल मध्ये बाय कॅश लिहायचं 10,000. 2 एंट्री समजावून सांगते, मग तुम्ही करा. बॉट गुड्स फ्रॉम विकास एंट्री कशी आहे सांगा. परचेसेस अकाउंट डेबिट टू विकास. कुठल्या अकाउंटला डेबिट पडलंय? परचेस. म्हणून परचेसच्या डेबिटला टू विकास आणि विकासच्या क्रेडिटला बाय परचेस. परत कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिटला टू कॅपिटल आणि कॅपिटल अकाउंटला बाय कॅश. 2 इफेक्ट द्यायचे, 2 इफेक्ट सगळी अकाउंट्स विचारली की. मग दुसरी एंट्री आहे परचेसेस अकाउंट डेबिट टू विकास. परचेसेस अकाउंट मध्ये लिहायचं टू विकास आणि विकास अकाउंट मध्ये लिहायचं बाय परचेस. आता तिसरी एंट्री आहे सोल्ड गुड्स टू भूषण, भूषण टू सेल्स. कशी करणार पोस्ट? भूषणला काय लिहिणार? टू सेल्स आणि सेल्सला काय लिहिणार? बाय भूषण. परत पहिली एंट्री काय? कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल. कॅश अकाउंटच्या डेबिटला टू कॅपिटल लिहिणार, कॅपिटलला बाय कॅश लिहिणार. ही एंट्री समजली पहिली? लिहा मग. कॅश अकाउंटच्या डेबिटला जान 1 टू कॅपिटल अकाउंट 10,000 आणि कॅपिटल अकाउंटला डान्स करायचा, डावीकडे एकदा उजवीकडे एकदा, डावीकडे एकदा उजवीकडे एकदा. मग लिहा कॅशच्या डेबिटला टू कॅपिटल 10,000. डेट लिहा जान 1 टू कॅपिटल अकाउंट 10,000 आणि कॅपिटल अकाउंट मध्ये जान 1 बाय कॅश अकाउंट 10,000. कळलं नाही तर लगेच विचारा.
पहिलं कळलं का तुम्हाला? कॅशच्या डेबिटला टू कॅपिटल 10,000, कॅपिटलला बाय कॅश 10,000. काही जणांनी मागचं लेक्चर बुडवलंय 2-3 जणांनी, असा अंदाज आहे माझा. समजलं आहे? हो मॅम. श्रेया, ईशानी, हो मॅम. हो मॅम. प्रणव, हो मॅम. सेकंड जर्नल एंट्री वाचा. जर्नल एंट्री वाचा आधी. परचेसेस अकाउंट डेबिट टू विकास. मग परचेसेस अकाउंटच्या डेबिटला टू विकास, विकास अकाउंटला बाय परचेस. करा कम्प्लीट. डेट आणि अमाऊंट बघून लिहा. परचेसेस अकाउंट मध्ये टू विकास, विकास अकाउंट मध्ये बाय परचेस. डान्स करायचा डावीकडे उजवीकडे. झाली एंट्री पोस्ट. परचेसेस अकाउंट मध्ये जान 6 टू विकास 3,000, विकास मध्ये बाय परचेस 6,000. नाही किती? 3,000. पोस्टिंग झालं नसेल तर सांगा. अमन समजलंय? अथर्व, हो मॅम. हो मॅम. पुढची एंट्री वाचा. सोल्ड गुड्स टू भूषण, भूषण अकाउंट डेबिट टू सेल्स. करेक्ट आहे? भूषण अकाउंट डेबिट टू सेल्स. लक्ष द्या कशी पोस्ट करायची. भूषण अकाउंट मध्ये टू सेल्स आणि सेल्स अकाउंट मध्ये बाय भूषण. भूषण अकाउंट मध्ये काय लिहायचं? टू सेल्स आणि सेल्स अकाउंट मध्ये बाय भूषण. करा कम्प्लीट. भूषण अकाउंट मध्ये टू सेल्स जान 9ला 2400. सेल्स अकाउंट मध्ये बाय भूषण. अनुष समजलंय? सुकृत, अनुष ढवळे, सुकृत कुलकर्णी. येस मॅम. समजलं? येस. समजलं मॅम. झालं पोस्टिंग. आता नेक्स्ट पुढची एंट्री वाचा. विकास अकाउंट डेबिट टू कॅश. लक्ष द्या, समजून घ्या पोस्टिंग. विकास अकाउंट डेबिट टू कॅश,
विकास अकाउंटच्या डेबिटला टू कॅश, कॅश अकाउंटच्या क्रेडिटला बाय विकास. विकास अकाउंटच्या डेबिटला टू कॅश, कॅश अकाउंटच्या क्रेडिटला बाय विकास. विकास अकाउंटच्या डेबिटला टू कॅश, कॅश अकाउंटच्या क्रेडिटला बाय विकास. झेपलं आहे का नमिता? हो मॅम. वेदा? येस मॅम. हा, करा कंप्लीट. विकासच्या डेबिटला टू कॅश, कॅशच्या क्रेडिटला बाय विकास. झालं कंप्लीट. नेक्स्ट, पुढची जर्नल एंट्री वाचा. एंट्री काय आहे सांगा मला. कॅश टू भूषण कशी पोस्ट करणार? कॅश अकाउंटच्या डेबिटला काय लिहिणार? टू भूषण. आणि भूषण अकाउंट मध्ये बाय कॅश. मला हा कॅश अकाउंट मध्ये टू भूषण 1000. डेट लिहा. कॅश अकाउंट मध्ये टू भूषण 1000. टू भूषण 1000. आणि भूषण अकाउंट मध्ये बाय कॅश 1000. भूषण अकाउंट मध्ये बाय कॅश 1000. भूषण अकाउंट मध्ये बाय कॅश 1000. कंप्लीट केलं. नेक्स्ट एंट्री वाचा पुढची. परचेसेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. मग परचेसेस अकाउंटच्या डेबिटला टू कॅश आणि कॅश अकाउंटच्या क्रेडिटला बाय परचेस. करा कंप्लीट. परचेसेसच्या डेबिटला टू कॅश, डेट काय आहे बघा, अमाऊंट काय आहे बघा. परचेसेसच्या डेबिटला टू कॅश, कॅशच्या क्रेडिटला बाय परचेस. डेट काय आहे बघा, अमाऊंट काय आहे बघा.
केलं कम्प्लीट. परचेसेसच्या डेबिटला टू कॅश, कॅशच्या क्रेडिटला बाय परचेस. नेक्स्ट एंट्री बघा. कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स. करा बरं पोस्ट आता. कॅशच्या डेबिटला टू सेल्स. डेट बघा, अमाऊंट बघा. कॅशच्या डेबिटला टू सेल्स. डेट बघा, अमाऊंट बघा. टू सेल्स झालं असेल. कॅशच्या डेबिटला टू सेल्स. सेल्सच्या क्रेडिटला बाय कॅश. सेल्सच्या क्रेडिटला बाय कॅश. सेल्सच्या क्रेडिटला बाय कॅश. बाय कॅश. नेक्स्ट पुढची एंट्री. वेजेस अकाउंट डेबिट टू कॅश. आता वेजेसच्या डेबिटला टू कॅश. वेजेस अकाउंटच्या डेबिटला टू कॅश. वेजेस अकाउंटच्या डेबिटला टू कॅश. 400. Jan 31 टू कॅश 400. वेजेस अकाउंटच्या डेबिटला टू कॅश 400. कॅश अकाउंटच्या क्रेडिटला बाय वेजेस 400. बाय वेजेस 400. कॅश अकाउंटच्या क्रेडिटला बाय वेजेस 400. कॅश अकाउंटच्या क्रेडिटला बाय वेजेस 400. इथपर्यंत सगळ्यांना पोस्टिंग्स कळली आहेत का? हो मॅम. नक्की. हिमेश, पोस्टिंग कळलंय का? सनत, कळले मॅम. हर्षित, हो मॅम कळलं. मृण्मयी, पोस्टिंग्स कळली आहेत का? लेट अस सी. डोंट वरी. पोस्टिंग्स कळली असेल तर पुढचं सगळं व्यवस्थित कळेल. लक्ष द्या. आता लक्ष द्या माझ्याकडे. आता बॅलन्सिंग करायचंय प्रत्येक अकाउंटचं. म्हणजे काय समजून घ्या. माझ्याकडेच बघत राहा. कॅश अकाउंटच्या डेबिट साइडला 10 + 1 11 + 5 16,000 आहेत आणि क्रेडिटला 1600 3600 आणि 400 आहेत. म्हणजे 5600 आहेत. सो 16,000 minus 5400 will be the balance. 10,600. 10,400. 5,600 क्रेडिटची टोटल आहे. सो व्हॉट इज द बॅलन्स? कसा फाइंड आउट केला मला एकदा सांगा. डेबिटची टोटल किती आहे कॅश अकाउंटची? 16,000. क्रेडिटची किती आहे? 5,600. डिफरन्स किती आला? 10,400. कोणाकोणाला समजलं नाहीये 10,400 कसे आलेत? मॅम मला नाही कळलं. डेबिटची टोटल किती आहे?
कॅशची डेबिट टोटल 16,000. मागच्या लेक्चरला होतास का तू? हो होतो. हा, मग कळेल आता, डोंट वरी. डेबिटची टोटल किती आली आहे? 16,000 आली आहे, बरोबर आहे. हो आता तुझ्या वहीमध्ये क्रेडिट साइडला काय काय आहे बघ. 1600 आहेत का बाय विकास, हो बाय परचेस 3600 आणि बाय वेजेस 400. हा, टोटल कर. 5600 आली का त्या तीन अमाऊंटची टोटल? येस. मग 16,000 मधून 5600 गेले, किती उरतील? 10,400. सगळं समजलं? हो सनत का? हो हो हा, समजलंय राजा? हो. परफेक्ट समजलं असलं पाहिजे. आता लक्ष द्या, काही लिहू नका. फरक काढला आपण 10,400चा. आता लक्ष द्या, इथे वरती एक लाईन, खालती 2 लाईन. 16,000. इकडे बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 10,400. वरती एक लाईन, खालती 2 लाईन 16,000. आणि सीडी लिहिलाय त्याच्या ऑपोजिट साइडला पुढच्या महिन्यात फेब 1 ला टू बॅलन्स बीडी लिहायचं. सीडी म्हणजे कॅरीड फॉरवर्ड, बीडी म्हणजे ब्रॉड फॉरवर्ड. करा कम्प्लीट. हे टॅली मार्क्स एका लाईन वर आले पाहिजेत. कॅश अकाउंट कम्प्लीट करा. झालं मॅम. समजलं नाही की लगेच विचारा. शंका मनात घेऊन चालू नका. 16,000 टोटल आली. क्रेडिटची 5600 होती. डिफरन्स 10,400 आला. कुठली टोटल जास्त आली? डेबिट. म्हणून कुठल्या बाजूला अमाऊंट लिहावी लागली? क्रेडिटला. कमी पडले त्या बाजूला अमाऊंट लिहावी लागली. किती कमी पडले क्रेडिटला? 10,400. मग क्रेडिटला बाय शब्द वापरायचा आणि कुठल्या दिवशी कार्य करायचं? शेवटच्या दिवशी. मग जानेवारीला शेवटचा दिवस 31. मग 31 जानेवारीला बाय बॅलन्स कॅरीड फॉरवर्ड 10,400. टोटल 16,000 टॅली मार्क्स. ऑपोजिट साइडला फेब 1 ला टॅली मार्क्सच्या पुढच्या ओळीवर टू बॅलन्स ब्रॉड फॉरवर्ड 10,400. सगळं लिहून झालं? आदिती? येस मॅम. नेक्स्ट, कॅपिटल अकाउंट समजावून सांगते. लक्ष द्या. कॅपिटल अकाउंट मध्ये एकच एंट्री आहे बघा. कॅपिटल अकाउंट मध्ये एकच एंट्री आहे. बाय कॅश दिसतीये का? बाय कॅश 10,000 एंट्री आहे. डेबिटला काहीच नाहीये. मग डेबिटची टोटल 0, क्रेडिटची 10,000, डिफरन्स 10,000. कुठल्या साइडला कमी पडतायत? डेबिट. किती तारखेला? जानेवारी 31 टू बॅलन्स कॅरीड फॉरवर्ड 10,000. टोटल टॅली मार्क्स त्याच ओळीवर टोटल टॅली मार्क्स. ऑपोजिट साइडला सीडीची ऑपोजिट फेब 1 बाय बॅलन्स बीडी. समजलं आहे का? येस मॅम. करा. कॅपिटल अकाउंट बोला. मॅम म्हणजे प्रत्येक अकाउंटला आपला स्वतःचा बॅलन्स असतो ना वेगवेगळा? करेक्ट, करेक्ट, व्हेरी गुड. प्रत्येक अकाउंटला आपला स्वतःचा बॅलन्स असतो. व्हेरी गुड. ओके मॅम.
उद्या इकोचं लेक्चर आहे. इको मध्ये आता चौथा टॉपिक चाललाय आपला. ज्यांच्या फीज भरायच्या राहिल्या आहेत त्यांना फीज भरायला लागणार आहेत. आई बाबांना सांगा. आणि जे अजून अटेंड केलं नाही त्यांनी पेरेंट्स मीटिंग संडे 4:30 इन द आफ्टरनून नळस्टॉप ब्रांचला. तुमच्याच फायद्याचं काहीतरी बोलतोय आम्ही, आमच्या फायद्याचं नाही. तेव्हा अटेंड करा. हॅलो मॅम. बोला. मॅम आता फेब्रुवारी मध्ये आपल्याला बॅलन्स ब्रॉट डाऊन करायचा आहे, तर सगळे बॅलन्स ऍड करायचे का वेगळे वेगळे लिहायचे? वेगळे वेगळेच लिहायचे सगळे. ऍड Okay, काही ma'am. नाही करायचे. ओके. आता तू असं इमॅजिन कर ना, बँकेत प्रत्येकाचं अकाउंट वेगळं आहे की नाही? तुझं वेगळं आहे, माझं वेगळं आहे, तुला वेगळा बॅलन्स आहे, मला वेगळा बॅलन्स आहे, हो की नाही? येस. मग प्रत्येकाचा वेगळा वेगळा बॅलन्स लिहायचा. कळलं? ओके मॅम. हा. आता परचेसेस अकाउंट समजावून सांगते. परचेसेस अकाउंट. डेबिटला 2 विकास 2 कॅश. टोटल किती आहे? 6600. क्रेडिटला काहीच नाहीये. मग डेबिटची टोटल 6600, क्रेडिटची 0. म्हणजे डिफरन्स 6600. मग बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 6600. टॅली मार्क्स सेम लाईन वर टॅली मार्क्स. ऑपोजिट साइडला टू बॅलन्स बीडी फेब 1 ला करा कंप्लीट. झालं कंप्लीट. नेक्स्ट. पुढच्या अकाउंटचं बॅलन्सिंग बघा. आता इथे बाय परचेस किती आहे? 3000 आणि टू कॅश आहे 1600. मग मला सांगा 3000 मायनस 1600 केले आपण तर किती राहिले? 1400. मग जॅन 31 टू बॅलन्स सीडी 1400. टोटल टॅली मार्क्स 3000 आणि ऑपोजिट साइडला फेब 1 ला बाय बॅलन्स बीडी 1400. करा कंप्लीट. कंप्लीट केलं. नेक्स्ट अकाउंट.
तुम्ही ट्राय करता का नेक्स्ट अकाउंट कम्प्लीट करायला? बघा येस बरं. मॅम. मॅम झालं पुढचं. झालं चालेल पण? गुड. येस मॅम. येस मॅम. येस मॅम. समजतंय ना? कसं हो. कम्प्लीट केलं सांगा मला पुढचं अकाउंट. आता 2 सेल्स 2400 आहे, बाय कॅश 1000 आहे. मग 2400 मायनस 1000 किती आला बॅलन्स? 1400. 0 बाय बॅलन्स CD म्हणून टू बॅलन्स BD. तसंच सेल्स अकाउंट कम्प्लीट करा. टू बॅलन्स CD बाय बॅलन्स BD आणि वेजेस बाय बॅलन्स CD टू बॅलन्स BD. करा कम्प्लीट सगळी अकाउंट्स. तिसरी लिस्ट लागून सुद्धा ऍडमिशन झाली नाही असं कोणी आहे का रे बॅच मध्ये? आणि कधी लागणार? आता काय करणार आहे? म्हणजे पुढेची लिस्ट लागणार आहे का अजून एक? हो आता मॅम, एक स्पेशल झाली. राऊंड आहे मॅम. आहे का? हो. बर. आणि कॉलेज सुरू व्हायचं काही नाही ना अजून सांगितलं? नाही मॅम. नाही ओके. मॅम. पेरेंट्स मीटिंग आहे कमिंग संडेला. यायला सांगा पेरेंट्सना. जे येऊन गेलेत त्यांच्याशी बोला. खूप युजफुल होतंय त्यांना ते. आम्ही बोलतोय ते सगळं. कारण पुन्हा एकदा एक कॉमन मीटिंग घेणार आहे मी. त्याच्या आधी ही मीटिंग अटेंड झाली पाहिजे. म्हणजे तुम्हाला डाऊट्स येतील. मग ते डाऊट्स क्लिअर होतील. तुम्ही मीटिंगच अटेंड केली नाही तर तुम्हाला डाऊट्स येणार नाहीत. कमिंग संडेला आहे. झालं मॅम. येस. आय होप तुम्हाला समजतंय. कारण हा अवघड टॉपिक आहे. आज हाच प्रॉब्लेम घरी सॉल्व्ह करा न बघता. म्हणजे पुढचं कळेल. कंप्लीट झालं असेल तर हिअर वी स्टॉप फॉर टुडे. Tomorrow we have our regular lecture of eco 7:30 and now maths will be continued. Okay, bye. बाय मॅम.
गुड मॉर्निंग. ऐकू येतंय का? येस सर. येस सर. व्हेरी गुड. आपण मागच्या वेळेला मेजर्स ऑफ डिस्पर्शन मध्ये व्हरायन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन बघितलं होतं. स्टँडर्ड डेव्हिएशन आणि व्हरायन्स. कोणाला आठवत आहे का व्हरायन्सचा फॉर्म्युला काय होता? मागच्या वेळेला आपण बघितला होता. व्हरायन्स म्हणजे काय? स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे काय? स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे काय? रूट ऑफ व्हरायन्स. रूट ऑफ व्हरायन्स. आणि व्हरायन्स म्हणजे काय? प्रोफाइल व्हरायन्स. किंवा सोप्या शब्दात स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे काय? डेव्हिएशन ऑफ द डेटा फ्रॉम मीन. डेव्हिएशन ऑफ डेटा फ्रॉम मीन. दिस इज स्टँडर्ड डेव्हिएशन. पण स्टँडर्ड डेव्हिएशन निगेटिव्ह डेव्हिएशन पण असू शकतं आणि पॉझिटिव्ह डेव्हिएशन पण असू शकतं. ते निगेट करायला आपण काय करतो? स्क्वेअर घेतो डेव्हिएशनचा आणि मग त्याच्यानंतर आपण स्क्वेअर रूट घेतो. स्क्वेअर घेऊन मग स्क्वेअर रूट घेतो म्हणजे निगेटिव्ह साइन नलिफाय होते अँड वी कॅन फाइंड आउट द स्टँडर्ड डेव्हिएशन. आता स्क्वेअर घेतलेले ऑलरेडी व्हॅल्यूज असतात. स्क्वेअर घेतलेल्या व्हॅल्यूज असतात. दॅट इज व्हरायन्स. आणि स्क्वेअर रूट घेतल्यावर ज्या व्हॅल्यूज येतात दॅट इज स्टँडर्ड डेव्हिएशन. आता काल आपण बघितलं होतं की व्हरायन्स ऑफ एक्स इज कॅल्क्युलेटेड ॲज summation of xi minus x bar whole bracket square upon n. हे आठवतंय का सगळ्यांना? हो येस सर. सर. हो सर. आणि स्टँडर्ड डेव्हिएशन इज कॅल्क्युलेटेड ॲज रूट ऑफ variance of x. This is standard deviation. Standard deviation is also called sigma. Sigma x. And variance is also called sigma x square. आज आपण अजून एक फॉर्म्युला बघणार आहे व्हरायन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशनचा. Variance can also be calculated as पहिला फॉर्म्युला आपण बघितला सिग्मा एक्स स्क्वेअर इज इक्वल टू व्हरायन्स ऑफ एक्स इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स आय मायनस एक्स बार. दुसरा फॉर्म्युला वी कॅन यूज. आन्सर सेम येतं दोन्ही फॉर्म्युलाने. फक्त कॅल्क्युलेशनला कुठला फॉर्म्युला इझी पडतो आपल्याला डेटा जो दिलेला असतो त्यावर आपण ठरवतो की कुठला फॉर्म्युला आपल्याला वापरायचा. व्हरायन्स ऑफ एक्स कॅन ऑल्सो बी कॅल्क्युलेटेड ॲज सिग्मा एक्स आय स्क्वेअर अपॉन एन मायनस एक्स बार स्क्वेअर. व्हरायन्स कॅन ऑल्सो बी कॅल्क्युलेटेड ॲज सिग्मा एक्स आय स्क्वेअर अपॉन एन मायनस एक्स बार स्क्वेअर. ह्याचं डेरिव्हेशन हा फॉर्म्युला डिराईव्ह करायला तुमचा M1 चा चॅप्टर झाला सिक्वेन्स अँड सिरीज. त्याच्यामध्ये समेशनच्या प्रॉपर्टीज आहे. तो चॅप्टर झाला की मी या फॉर्म्युल्याचं डेरिव्हेशन सांगणार आहे. तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही या फॉर्म्युल्याचं डेरिव्हेशन. आता फक्त आपल्याला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. व्हरायन्सचे दोन फॉर्म्युले. पहिला फॉर्म्युला आपण मागच्या वेळेला बघितला होता एक्स आय मायनस एक्स बार होल ब्रॅकेट स्क्वेअर त्याचं समेशन डिवायडेड बाय एन. दिस इज द फर्स्ट फॉर्म्युला. दुसरा फॉर्म्युला आपण आज बघणार आहे. दुसरा फॉर्म्युला काय व्हरायन्सचा? समेशन ऑफ एक्स आय स्क्वेअर अपॉन एन मायनस एक्स बार स्क्वेअर. समेशन ऑफ एक्स आय स्क्वेअर अपॉन एन मायनस एक्स बार स्क्वेअर. आणि सिग्मा इज नथिंग बट रूट ऑफ व्हरायन्स.
कुठल्याही फॉर्म्युल्याने आपण व्हरायन्स कॅल्क्युलेट केला तरी चालतो, सेमच येणार आहे आपला व्हरायन्स. आणि त्याच्यानंतर सिग्मा कॅल्क्युलेट करायचं. व्हॉट इज सिग्मा? सिग्मा इज रूट ऑफ व्हरायन्स. आता हे जे फॉर्म्युले आहेत, हे फॉर्म्युले कुठल्या डेटासाठी आपण वापरणार आहे? रॉ डेटासाठी आपण वापरणार आहे. पण जर अनग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन दिलं असेल किंवा हॅलो बोल येस, अनग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन दिलं असेल किंवा इथे आपण मागच्या वेळेला बघितलं होतं की फक्त एक्सचा कॉलम दिला होता, रॉ डेटा दिला होता. पण जर एक्स आणि एफ दोन्ही कॉलम दिले असतील, रॉ डेटा पण टॅब्युलर फॉर्म मधला, एक्स आणि एफ असे दोन्ही कॉलम दिले असतील, तर सिग्मा एक्स स्क्वेअर इज इक्वल टू summation of f into bracket xi minus x bar whole bracket square upon n किंवा summation of fi xi square upon n minus x bar square. जेव्हा x आणि f हे दोन्ही दिले असतील तेव्हा व्हरायन्सचा फॉर्म्युला काय होतो? समेशन ऑफ fi इंटू ब्रॅकेट xi मायनस x बार होल ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन n किंवा समेशन ऑफ fi xi स्क्वेअर अपॉन n मायनस x बार स्क्वेअर. आपण प्रॉब्लेम सोडवताना तुम्हाला कळेल की f केव्हा दिलेलं असतं, x केव्हा दिलेलं असतं, कुठला फॉर्म्युला कधी वापरायचा, मोठी रिडिंग असतील तर कुठला फॉर्म्युला वापरायचा, लहान रिडिंग असतील तर कुठला फॉर्म्युला वापरायचा, हे आपण सगळं जेव्हा आपण प्रॉब्लेम सोडवणार आहे तेव्हा आपण बघणार आहे. आता फक्त हे फॉर्म्युले लिहून घ्या. फर्स्ट वन, व्हरायन्सचे दोन फॉर्म्युले, व्हेन ओनली रॉ डेटा इज गिवन, ओनली एक्स इज गिवन. त्याच्यानंतर व्हरायन्सचे दोन फॉर्म्युले व्हेन एक्स अँड एफ इज गिवन. याचं डेरिव्हेशन मी सिक्वेन्स अँड सिरीज हा चॅप्टर M1 मध्ये झाला की सांगणार आहे, मग तुम्हाला कळेल त्याचं डेरिव्हेशन. आता तुम्हाला या फॉर्म्युलाचं सेकंड फॉर्म्युलाचं डेरिव्हेशन कळणार नाही, कारण समेशनच्या प्रॉपर्टीज अजून आपल्या झाल्या नाही. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आता, समेशन म्हणजे की पूर्ण सगळ्याची टोटल सम. आणि ग्रुप्ड फ्रिक्वेन्सीला पण सेमच फॉर्म्युला आहे. झालं. सगळ्यांचं झालं? हो सर. येस. लेट मी शेअर द बुक.
क्वेश्चन नंबर 3 बघा. Look at question number 3. Compute the variance and standard deviation. Variance and standard deviation for the following data. Now if you see, काय काय दिलेलं आहे आपल्याला डेटा मध्ये बघा एकदा. एक्स आणि एफ. एक्स आणि एफ दिलेले आहेत आपल्याला डेटामध्ये. आपल्याला काय काय काढायचं आहे? व्हरायन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन काढायचंय. आता सगळ्यात पहिल्यांदा वी विल रीराइट द डेटा इन फॉर्म ऑफ अ टेबल. फर्स्ट कॉलम इज गोइंग टू बी xi. सेकंड कॉलम इज गोइंग टू बी fi. टू 4 6 8 10. आता नीट लक्ष द्या. आता नीट लक्ष द्या. सपोज असा डेटा आहे माझ्याकडे. 5 मार्क्स पडलेले 2 स्टुडंट किंवा 2 मार्क पडलेले 5 स्टुडंट, 4 मार्क पडलेले 4 स्टुडंट, 6 मार्क्स पडलेले 3 स्टुडंट आहेत, 8 मार्क्स पडलेले 2 स्टुडंट आहेत आणि 10 मार्क्स पडलेले 1 स्टुडंट आहेत. सपोज माय एफ इज नंबर ऑफ स्टुडंट्स आणि एक्स इज मार्क्स. सपोज करा एक्स काय आहे माझे मार्क्स आहेत, एफ इज स्टुडंट आहेत. तर एन काय होईल माझा? एन इज गोइंग टू बी द टोटल ऑफ एफ कॉलम. हे कळतंय का सगळ्यांना? बघा हो सर. हो सर. किती आहे एन टोटल एफ कॉलम? 15. सो एन इज गोइंग टू बी 15. हे कळतंय का तुम्हाला? आणि मीन येस सर. मीन कसं काढणार मी या केसमध्ये? एफ आय इंटू एक्स. मीन कसं काढणार आहे? समेशन ऑफ xi अपॉन n. हे बघा आता टोटल मार्क्स किती आहेत? मीन काय आहे माझं? टोटल मार्क्स अपॉन टोटल नंबर ऑफ स्टुडंट. ह्यानी माझं मीन येणार आहे ना. हे समजतंय का? बघा येस सर. नक्की समजतंय का? बघा मीन काय असणार आहे माझं? टोटल मार्क्स अपॉन टोटल नंबर ऑफ स्टुडंट असणार आहे ना. तो 2 मार्क मिळालेले 5 स्टुडंट आहेत. 2 मार्क मिळालेले किती स्टुडंट आहेत? 5 स्टुडंट आहेत. म्हणजे टोटल मार्क्स किती झाले? 10 16 6 into 3 18 8 into 2 16 10 into 1 10. ह्याची टोटल 70. So mean is going to be summation of fi xi upon n. हे समजतंय का? बघा हो सर. हो सर. समजतंय. सगळ्यांना समजलंय का? बघा everybody, I want everybody to understand this conceptually.
Yes, sir. मीन काय आहे माझं समेशन ऑफ एफ आय एक्स आय अपॉन एन टोटल मार्क्स अपॉन टोटल नंबर ऑफ स्टुडंट असं माझं मीन असणार. सो माय मीन इज गोइंग टू बी 70 upon 15 which is equal to 4.6667 is going to be my mean. इथपर्यंत कळलंय का बघा. Yes, sir. कॅल्क्युलेशन पर्पज साठी आपण 4.67 घेऊया. Yes, sir. ओके इथपर्यंत कळलं. नाव व्हरायन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन काढायचं आहे आपल्याला. सो व्हरायन्स of x which is equal to sigma x square which is equal to दुसरा फॉर्म्युला वापरू आता. f दिलाय x आहे, f आणि x दोन्ही इन्व्हॉल्व्ड आहेत. I will use the formula fi xi square upon n summation of fi xi square upon n minus x bar square. कुठलाही फॉर्म्युला वापरला तरी तुम्हाला उत्तर मिळणार आहे, सेमच उत्तर मिळणार आहे. I will use दूसरा फॉर्म्युला summation of fi xi square upon n minus x bar square. Summation of fi xi square साठी I will have to do one more column which is fi xi square. त्याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला आता, this column fi xi into xi वाला column will give you fi xi square वाला column म्हणजे 10 into 2 20 16 into 4 64 18 into 6 108 128 100 आणि या सगळ्याची टोटल नाही समजलं सर की FI स्क्वेअर आपण तसं काय घेतलं. आपला व्हरायन्सचा फॉर्म्युला काय लिहिला होतास तू काढायचा मगाशी. एफ आणि एक्स. समेश हा सांग व्हरायन्सचा फॉर्म्युला काय लिहिला होतास मगाशी. समेशन ऑफ FI स्क्वेअर अपॉन n मायनस x बार स्क्वेअर. करेक्ट. याने आपण व्हरायन्स काढणार आहे. हो आता वरती टेबल कडे बघ, कुठला कॉलम आहे आपल्याकडे. FI XI चा कॉलम आहे. हो FI XI चा कॉलम आय मल्टिप्लाय विथ XI चा कॉलम. कुठला कॉलम तयार होईल माझ्याकडे. FI XI स्क्वेअर चा कॉलम तयार होईल. हे कळलं का. तेच नाही कळलं सर की आपण मल्टिप्लाय का करतोय. कारण आपल्याला FI XI स्क्वेअर पाहिजे. आपल्याला FI XI स्क्वेअर का पाहिजे समेशन त्याचं, कारण आपल्या फॉर्म्युला मध्ये आहे. ओके सर. समजतंय का. हो सर. FI XI स्क्वेअर चं समेशन आपल्याला पाहिजे, म्हणून मी कुठला कॉलम केलाय. FI XI स्क्वेअर चा कॉलम केलाय आणि त्या कॉलमची टोटल घेतल्यावर मला काय मिळणार आहे. समेशन ऑफ FI XI स्क्वेअर मिळणार आहे. हे कळलं का. हो सर. येस. सो FI XI स्क्वेअर चं समेशन किती आलं माझं. 420 आलं. हे सगळ्यांना कळलं. Yes, sir. येस सर. विच इज इक्वल टू 420 अपॉन n काय आहे आपला 15 मायनस 4.67 होल ब्रॅकेट स्क्वेअर. मॅन्युअली करा. 4.67 इंटू 4.67 किती येते सांगा मला. आणि 420 डिवायडेड बाय 15 किती येते.
This is coming out to be 28 minus सर स्क्वेअर 11.8089 येतोय 11 येऊच शकत नाही. सर 4 into 4 16 आहे. 21.80 21 सर 21 हा. 21.8089 8089 म्हणजे 21.81 लिहू शकतो. विच इज इक्वल टू सांगा किती येते. सिक्स पॉईंट वन नाईन 6.19. हे काय आहे आपलं सिग्मा एक्स स्क्वेअर आहे 6.19. Therefore variance is equal to 6.19. Therefore sigma x is equal to standard deviation will be equal to root of 6.19. हे रूट मध्ये ठेवलं तरी चालेल. प्रत्येक गोष्ट बघा आपण कशी कॅल्क्युलेट केली. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला लागतं, एक्स बार कॅल्क्युलेट करायला लागतो विच इज मीन. मीन कसं कॅल्क्युलेट करायचं, एफ आणि एक्स दोन्ही दिलेलं असताना समेशन ऑफ एफ आय एक्स आय अपॉन एन, आणि एन काय आहे आपला टोटल ऑफ एफ ची कॉलम इज माय एन. प्रत्येक स्टेप समजली का बघा सगळ्यांना, व्हेरी इम्पॉर्टंट. येस सर. एव्हरीबडी येस सर. लिहून घ्या सगळेजण, व्यवस्थित समजून लिहून घ्या. प्रत्येक स्टेप समजली का बघा. सगळ्यात पहिल्यांदा आपण मीन काढलं. मीन काढल्यानंतर आपण व्हरायन्स काढलं. व्हरायन्स कसं काढलं, समेशन ऑफ एफ आय एक्स आय स्क्वेअर नी काढलं. एफ आय एक्स आय स्क्वेअर कॉलम बनवला मी, कारण आपल्याला त्याचं समेशन लागणार आहे व्हरायन्सला. त्या कॉलमची टोटल घेतली की दॅट इज गोइंग टू बी बाय समेशन ऑफ एफ आय एक्स आय स्क्वेअर अपॉन एन मायनस एक्स बार स्क्वेअर, आणि त्याच्या सगळ्याचा आन्सर आल्यावर स्क्वेअर रूट घेतलं की दॅट इज माय स्टँडर्ड डेव्हिएशन, आणि स्क्वेअर रूट घ्यायच्या आधी इज माय व्हरायन्स.
झालं सर. सगळ्यांचं झालं? हो सर. Very good. Let's look at next one. Compute variance and SD. X is given. Fi is given. X is 1, 3, 5, 7, 9. And Fi is given. 5, 10, 20. Variance and SD काढायचं. सगळ्यात आधी काय काढणार आपण? मीन. Mean is equal to x bar, which will be equal to summation of fi xi upon n equal fi xi. Five, 30, 100, 70, and 20. This is going to be summation of xi, which is equal to 9, 45. 250 sir. 250. And n is equal to 50. 50. Therefore, summation of fi xi 250 divided by 50 is equal to 5. X bar is equal to 5. Now variance of x is equal to sigma x square, which is equal to summation of fi xi square upon n minus x bar square. Fi xi square fi xi into xi म्हणजे 5, 90, 500, 490, 405. Zero 1490, which is equal to 1490 upon 5 minus 4.8. 5 square, which is equal to 29.8 minus 25, which is equal to 4.8. This is sigma x square. Therefore, standard deviation is equal to sigma x is equal to root of 4. सर ते सिग्माच्या फॉर्म मध्ये नाही लिहिलं तर चालतं का? नाही लिहा की पण सिग्माच्या फॉर्म म्हणजे काय नाही लिहिलं तर सिग्मा नाही लिहायचंय का तुला? आवडत नाही का? तर सिग्मा काढता येत नाही अजून. अरे सोपं आहे. 6 काढ पण असं थोडासा झोपव 6 ला. वरची कांडी थोडीशी खाली कर. असं 6 काढतो ना तू त्याच्याऐवजी असं 6 काढ.
झालं सर. झालं सर. सगळ्यांचं झालं? हो सर. एव्हरीबडी व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फॉलोइंग डेटा गिव्स एज ऑफ 100 स्टुडंट्स इन अ स्कूल. एज दिलाय आणि नंबर ऑफ स्टुडंट्स दिलेत, म्हणजे एक्स चा कॉलम दिलाय विच इज एज, आणि नंबर ऑफ स्टुडंट इज एफ चा कॉलम. 10, 11, 12, 13, 14. 14 एफ चा कॉलम. 10, 20, 40, 20 आणि 10. याची टोटल 100 येणार आहे आणि ते दिलेलं आहे. n is equal to 100. We have to find variance आणि SD. सेम पद्धत करायची मागच्या वेळेसारखी, मीन काढायचं. मीन कसं काढणार आहे आपण? समेशन ऑफ fi xi अपॉन n आणि variance काढायचा. सिग्मा x which will be equal to summation of fi xi square upon n minus x bar square. म्हणजे कुठले कॉलम येतील इथे? एक fi xi कॉलम येईल आणि एक कुठला कॉलम येईल? fi xi स्क्वेअर कॉलम येईल आणि या दोन्हीचं समेशन fi xi आणि समेशन ऑफ fi xi स्क्वेअर येईल करता सगळ्यांना? एव्हरीबडी? येस सर. येस सर. व्हेरी गुड. कम्प्लीट दिस फॉर होमवर्क आणि मला उत्तर सांगा पुढच्या वेळेला काय येत आहे त्याचं. येस करतील सगळेजण? सगळ्यांना समजलंय हे? येस सर. हो सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. होमवर्कला कम्प्लीट करा आणि उत्तर सांगा मला. ओके? येस सर. येस. ओके. आज वार काय आहे? गुरुवार. सो आय एम गोइंग टू सी यू ऑन ट्यूसडे फॉर मॅथ्स नाव. मी वेळ मिळाला तर पटकन सोल्युशन पाठवीन ग्रुपवर टेस्टचं, म्हणजे यू कॅन चेक द टेस्ट. ओके? येस सर. हो सर. ओके. सी यू. बाय सर. बाय बाय.